कुळगाव बदलापूर शहरात जमिनीच्या व्यवहारात अनेक फसवणुकीच्या घटना घडतात। येथील काही घटना या समोर येतात तर काही प्रशासनाला हाताशी घेऊन दाबल्या सुद्धा जातात। परंतु बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेपणामुळे फसवणुकीची एक मोठी घटना समोर आली आहे। ही घटना आहे बदलापूर ग्रामीण भागात घडलेली। बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जमीन खरेदी विक्री प्रकरणात एका इसमाची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। जमिनीचा बनावट मालक दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे। जमीन मालक नरेंद्र कवठेकर यांच्या जागी नेरळमधील तोतया नाना अहिरे हा मालक भासवून जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यात आला। ज्यावेळी जमीन मालक नरेंद्र कवठेकर यांनी आपली जागा एका संस्थेला दान करायची ठरवली आणि त्याची प्रक्रिया सुरू केली, त्यावेळी त्यांची जमीन इतर कोणाच्या तरी नावावर असल्याचं निदर्शनास आलं। परंतु ज्या व्यक्तीला ही जमीन लाख रुपये देऊन विकली गेली होती, त्या व्यक्तीच्या जेव्हा ही बाब लक्षात आली, त्यावेळी सदर व्यक्तीनं आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासातच या चारही आरोपींना ताब्यात घेतलाय। त्यांच्याकडून 7 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। यामध्ये नाना अहिरेसह भास्कर बनसोडे, ज्ञानेश्वर पोरजी, बनावट आधार कार्ड तयार करणारा संतोष ओतारी यांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींपैकी संतोष ओतारीवर यापूर्वी भिवंडीत बनावटीकरण केल्याचा गुन्हा दाखल आहे। तसंच गुन्ह्यातील इतर आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे। ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर दीपाली धाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे, पोलीस हवालदार पवार, खडताळे आणि गवारे यांनी या आरोपींचा शोध घेतला होता। आपला जो ठाणे जिल्हा आणि जे तालुके जे आपले आजी आहेत ते मुंबईच्या लगोलग असल्यामुळे येथे जमिनीला भरपूर किमती आहेत। तर अशा ज्या जमिनी पडलेल्या आहेत, ज्या वापरात नाही आहेत, वर्षानुवर्ष तिथे कोणी येत नाही, अशा ज्या जमिनी असतात त्या जमिनीवरती जे काही आपल्या परिसरामधील एजंट असतात किंवा जे तोतयागिरी करणारे लोक असतात, अशी जमीन ते हेरून ती जमीन तोतया पद्धतीने विकण्याचे प्रकार इकडे अलीकडे बरेच घडत असतात। असाच एक प्रकार कोळगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहिवली गावामध्ये घडलेला आहे। सदरचा गुन्हा 7/2/24 रोजी दाखल करण्यात आलेला आहे। ह्या सदर गुन्ह्यामध्ये नरेंद्र सत्यरथ कवठेकर हे दैवली येथे राहणारे, दैवली येथील त्यांची जमीन आहे आणि ते मूळचे विलेपार्ले या ठिकाणी राहणारे आहेत। तर त्यांची जमीन यातील आरोपी जयराम आहिरे, नाना जयराम आहिरे याने सोबत भास्कर संभाजी बनसोडे, ज्ञानेश्वर मोतीराम पोरजी आणि संतोष मनोहर आतारी अशा 4 जणांनी ते एकत्रितरित्या कट करून ती जमीन प्रकाश बारकू गवळी यास विक्री केलेली आहे। तर त्यांच्या जे MOB आहे ते अशा पद्धतीने आहे की त्यातली एक जण जो मूळ मालक आहे त्याचं नाव बोगस पद्धतीने धारण करून ती एकत्रितरित्या ती जमीन विकली जाते। तर याच्यामध्ये जे मूळ आरोपी आहे तो नाना जयराम आहिरे आहे। सदर इस्माने भास्कर संभाजी बनसोडे याच्या मदतीने सदर जमीन कोठे हेरून आणि आरोपी नंबर 4 आहे हा बनावट आधार कार्ड बनवतो। याच्या मदतीने बनावट आधार कार्ड तयार करून स्वतः नरेंद्र सत्यराम कवठेकर आहे जमिनीचा मालक असे भासून सदरची जमीन दैवली येथे राहणारे प्रकाश बारकू गवळी यांना 46 लाखाला विक्री केलेली होती आणि ते त्यातले 26 लाख चेकने दिले होते आणि बाकीचे सगळे असेच कॅश आणि इतर पद्धतीने ते पैसे दिलेले होते। तर अशा पद्धतीने त्यांनी विक्री केलेली होती आणि सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आपल्या कुळगाव पोलीस यांनी आमचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि ॲडिशनल पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये श्रीकांत शिंदे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत यांनी ती गुन्ह्याचा उलगडा केलेला आहे आणि सदरचे आरोपी आपण 12 तासाच्या आत अटक करून त्यांना न्यायालयामध्ये हजर केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण 7 लाखाची रिकव्हरी केलेली आहे आणि आणखी रिकव्हरी आपण करत आहोत। ते आरोपी आज आणखी आमच्या रिमांडमध्ये आहेत। तर आम्ही टोटल रिकव्हरी करून सदरचा गुन्हा उघडकीस आणून त्याचा जो पैसे जे आहेत ते मूळ मालकाला कसे मिळतील हे पाहत आहोत। आणि सर, सध्या ग्रामीण भागात अशा मोठ्या घटना घडतात आणि प्रकरणांमध्ये अशा वाढ होते, तुम्ही एक आवाहन काय कराल ग्रामस्थांना किंवा इतरही नागरिकांना? आम्ही ग्रामस्थांना आणि संबंधित जे जमीन मालक आहेत ते शक्यतो जमिनीकडे दुर्लक्ष करतात, कुठे फॉरेनला गेलेले असते, मुंबईमध्ये राहतात, वर्षानुवर्ष इकडे येत नाही, तर त्यांनी सदर जमिनी दरवर्षी येऊन
आपली जमीन ठिकाणावरती आहे का, कोणी तिथे कंपाऊंड तर केलेलं नाही आहे, आपल्या 7/12च्या उत्तरावरती आपली जमीन दुसऱ्याच्या नावावरती गेली आहे किंवा नाही याबाबत पाहणी करावी. म्हणजे आपण एवढी मोठी आपली प्रॉपर्टी आहे, हे असे जे बनावट कागदपत्र करणारे किंवा जमीन विकणारे टोळी आहे तर यांना ते बळी पडणार नाहीत असं मी त्यांना आवाहन करतो. प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे, आपली बदलापूर.